नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये आपण इंग्रजीचं ब्रह्मास्त्र बघा. म्हणजे ब्रह्मास्त्र म्हणजे काय, हे जे कन्सेप्ट जर तुम्हाला कळले तर तुम्हाला इंग्रजी वाक्यरचना कशी असो तुम्हाला ती बनवता येईल. राईट. त्यासाठी तुम्हाला काय ब्रह्मास्त्र वापरायचं हे तुम्हाला शिकवणार आहे. बघा, या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, इंग्रजी ग्रामर हे समजण्याकरिता तुम्हाला ते वाक्य बघा, वाक्य असतं तुमचं इंग्रजी ग्रामर मध्ये वाक्य असतं. राईट. आता हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही ग्रामर कधीच सोडवू शकत नाही. त्याच्यानंतर आले टेन्स, त्यांचे सूत्र, ओके, तो नंतरचा भाग आला. पण त्यासाठी तुम्हाला आधी वाक्याचा प्रकार तुमच्या लक्षात आला पाहिजे. बघा, वाक्यांचे 4 प्रकार आहेत. काय 4 प्रकार आहेत बघा, कोणते कोणते. पहिलं जे आहे तुमचं ऍसर्टिव्ह सेंटेन्स. ह्यालाच मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही, विधानार्थी वाक्य. काय विधानार्थी वाक्य. ह्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुमचं अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी. दुसराच ह्याचा प्रकार आहे निगेटिव्ह, जे निगेशन. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. म्हणजेच बघा, आय गो हे काय झालं तुमचं होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह. आणि आय डोंट गो म्हणजे हे झालं तुमचं निगेटिव्ह. बघा, ऍसर्टिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट सेंटेन्स आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असंही म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. तुम्हाला पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय हे जर तुमच्या लक्षात नाही आलं, ठीक आहे, तुमचं वाक्य पेपरमध्ये निगेटिव्ह आहे आणि तुम्ही त्याला पॉझिटिव्ह मध्ये करताय. राईट. म्हणजे ग्रामरचा अर्थ आधी समजून घ्या. ग्रामर म्हणजे काय की वाक्याचा अर्थ चेंज न होता तुम्हाला त्याच्या शब्दांमध्ये फेरफार बदल करणे. काय लक्षात. वाक्य आहे तुमचं पॉझिटिव्ह आणि तुम्ही करताय निगेटिव्ह, मध्ये चुकणार तुमचं. राईट. ऍसर्टिव्ह. त्याच्यानंतर येतं तुमचं दुसरा प्रकार आहे तुमचा ह्याचा काय इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय पाहून घ्या. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे काय प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय की तुमचे प्रश्न. आता आपण पॉझिटिव्ह पाहिलं, निगेटिव्ह पाहिलं. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे काय तुमचं वर्बल, त्याला तुम्ही येस नो टाईप क्वेश्चन पण म्हणू शकता. त्याचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. बघा, वर्बल क्वेश्चन म्हणजे काय की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं. मी जर तुम्हाला म्हणलं डू यू स्टडी, बघा फॉर एक्झाम्पल डू यू स्टडी, याचा अर्थ काय की तुम्ही अभ्यास करता का. राईट. अभ्यास करत असेल तर तुमचं उत्तर काय असेल येस, नसेल तर नो. मग त्याच्या पुढे नंतर मग तुमचं काय असेल ते रिझन. काय लक्षात. म्हणजे ह्यांचं उत्तर ची सुरुवात ही कशाने होते येस किंवा नो ने, म्हणून त्यांना काय म्हणलेले वर्बल क्वेश्चन ऑब्लिक येस नो टाईप क्वेश्चन. आलं लक्षात. आणि बघा, डब्ल्यूएच म्हणलं तर काय की सुरुवातीला त्या वाक्याची सुरुवात तुमची कशाने होते डब्ल्यूएच ने. What do you do for स्टडी, म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी काय करता. राईट. व्हॉट डू यू डू फॉर स्टडी, तुम्ही अभ्यासासाठी काय करता. याचं उत्तर एस किंवा नो मध्ये येतं का, नाही. त्याचं उत्तर डायरेक्टली तुम्हाला का म्हणजे विदाऊट एस किंवा नो मध्ये न लिहिता तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं. बघा, व्हॉट डू यू डू फॉर स्टडी, तुम्ही अभ्यासासाठी काय करता. ह्याची सुरुवात कधीच म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यूच न होते अशा
WH ने विचारल्या जाणाऱ्या किंवा लिहिल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही नेहमी डायरेक्टली उत्तर स्टार्ट होतं, येस नो टाईपने होत नाही, हे लक्षात घ्या. बघा, इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार, वर्बल येस नो टाईप, त्याचाच दुसरा प्रकार WH टाईप, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हा वाक्याचा खूप महत्वाचा पार्ट आहे, मुलांच्या लवकर लक्षात येत नाही, कारण की त्यासाठी तुम्हाला क्रियापदांची मूळ रूप पाठ असणं गरजेचे. काय? क्रियापदाची मूळ रूप. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? अद्यार्थी वाक्य. ह्याला तुम्ही कमांड आणि ऑर्डर असंही म्हणू शकता. बघा, ह्यांची जी सुरुवात आहे ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते, हे लक्षात ठेवा. जसं की बघा, गो देअर, तिकडे जा. स्पीक देअर, तिकडे लिह. ओपन द डोअर, दार उघड. लक्षात. आता ह्याचं निगेटिव्ह बनवायचं म्हणलं तर सुरुवातीला तुम्हाला काय? डोंट घ्यायचंय. नंतर मग डोंट गो देअर, डोंट स्पीक देअर, डोंट ओपन द डोअर. ह्याच्यामध्ये डझंट नाही, फक्त डोंट सुरुवातीलाच घ्यायचे याचं निगेटिव्ह करताना. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं चौथा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे लक्षात आलं तुमच्या? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच तुमचं उद्गारवाचक वाक्य. आता हे कसं ओळखायचं? वाक्याची सुरुवात व्हॉट आणि वाक्य आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह, आणि सुरुवातीला हाऊ, वाक्य आणि उद्गारवाचक चिन्ह. तर असं असेल तर मग समजायचं ते काय आहे? तुमचं उद्गारवाचक वाक्य, म्हणजेच इंग्लिशमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा, जोपर्यंत तुम्हाला वाक्यांचे प्रकार हे ओळखता येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ग्रामर हे कधीच समजणार नाही आणि त्याच्या वाक्यरचना पण तुम्हाला बनवता येणार नाही. म्हणून मी त्याला सांगितले ब्रह्मास्त्र. बघा, ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा काय कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.